साबुदाणा वडा ही एक लोकप्रिय फराळाची रेसिपी असून ती उपवासादरम्यान बनवली जाते। त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाणा वडा हा अगदी लोकप्रिय आहे। त्यामुळे या आषाढी एकादशी निमित्त अगदी सोप्या पद्धतीने आपण हे वडे कसे बनवू शकतो हे पाहूयात अलका शिंदे यांच्याकडून। नमस्ते, माझं नाव अलका फुलचंद शिंदे। आषाढी निमित्त सगळेच उपवासाचे पदार्थ बनवतात। आज तुम्हाला मी दाखवते साबुदाण्याचे वडे सोप्या पद्धतीत। चला याची साधी रेसिपी। चला तर बघूया वड्याचे साहित्य। आपण साबुदाणे भिजवलेले, बटाटा उकडलेला, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, थोडी चवीनुसार मीठ, थोडी मिरची, थोडे जिरे। खूप आपण साबुदाणे आता कसे बनवणार आहे त्याची आपण कृती बघणार आहे। आता आपण कढईमध्ये साबुदाणे टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे सालपट काढून मिक्स करणार आहे। हे बघा, आता आपण साबुदाण्यामध्ये बटाटे टाकलेले आहे। आपण आता जिरे मिरची कुटून याच्यामध्ये मिक्स करणार आहे। हे पहा, आपण वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये टाकणार आहे। थोडे साबुदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकणार आहे। चवीनुसार थोडे मीठ याच्यामध्ये टाकणार। कोथिंबीर चवीनुसार टाकणार आहे। याचं मिश्रण करणार आहे। चालेल, आपण हे मिश्रण एकजीव केलेलं आहे। साबुदाण्याचं मिश्रण छान झालेलं, अशा पद्धतीत छान झालेलं आहे। याचे वडे तयार करत आहे। आता आपण हे साबुदाण्याचे गोळे तेलामध्ये सोडणार आहे। वडे तेलामध्ये खूप छान भाजून घेणार आहे। एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजू पलटून घेणार आहे। मी हे बघा छान भाजलेले आहे। भाजलेले वडे एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहे। अशा पद्धतीत हे वडे कुरकुरीत मऊ झालेले आहेत। ह्या वड्यांसोबत खोबऱ्याची चटणी आणि दही खूप छान लागणार आहे। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।